मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. यावेळी टायमिंग सांगेन तर सकाळचे 6 वाजलेले आहेत. आजचा वार आहे बुधवार, तारीख आहे 26 नोव्हेंबर आणि आज स्पेशल दिवस म्हणजे आज सट आहे. काल नागदिवे झाले आणि आज सट आहे, म्हणून थोडंसं लवकरच उठून मी सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहे आणि किचनमध्ये आलेले आहे. म्हणजे आंघोळ वगैरे सगळं 6 वाजेपर्यंत झालेलं आहे. तुम्ही अंदाज लावू शकता किती लवकर उठलेली आहे मी. म्हणजे सगळी पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे. सणावाराचं कसं आहे ना, सकाळी थोडंसं लवकर उठून मी पूर्ण घरची साफसफाई करून घेते आणि तसं तरी सणावारा दिवशी एक्स्ट्रा कामं असतात. सगळ्या घरची साफसफाई क्लिनिंग झाली त्यानंतर संग मी स्वयंपाकालाही लागलेली आहे. म्हणजे आज स्वयंपाकामध्ये बाजरीची भाकर आणि भरीत हे सगळं बनणार आहे आणि गव्हाची खीर पण मी बनवणार आहे. तिकडे अगोदर यांच्यासाठी चहा बनवला, म्हणजे यांचं पण आज थोडंसं लवकरच आवरलेलं आहे. आणि इकडे देवाचे दर्शन घेतले आणि सुरू आहे यांचं की शंख का वाजवत नाही. पण मला ते जमतच नाही आहे, शंख वाजवायला येत नाही. दिनेश वाजवतो, हे वाजवतात, व्यवस्थित जमतं त्यांना. आणि मला म्हणत असतात की पूजा झाल्यानंतर शंख वाजवायचा चांगला असतं, आपला एक योगा पण होतो, छान असतं. पण मला ते जमतच नाही आहे. मी अगोदर 1-2 वेळा ट्राय केलं पण मला जमलेलं नाही. मग नंतर मी ते शंख वाजवलेला नाही आहे. आणि कसं आहे, माझी पूजा थोडीशी लेट होते ना, तेच म्हणतात पूजा झाल्यानंतर शंख वाजवायचा छान वाटतं, पण मला जमत नाही. आणि त्यावेळेत हे घरी राहत नाहीत किंवा दिनेश पण राहत नाही. तेच म्हणतात आम्ही घरी असतो तर आम्ही वाजवलं असतं, शंख आणून उपयोग काय झाला. कोणीच ते वाजवत नाही. त्यांचं सुरू होतं सकाळी सकाळी, पण काय करायचं, आपल्याला जमत नाही आहे. तर यांना चहा वगैरे दिला आणि पाणी इकडं दुसऱ्या भांड्यात गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे सगळेजण आणखीन आंघोळीचे आहेत, फक्त माझं यांचं झालेलं आहे. दिनेश, दीपक, परत बाबा सगळेजण आहेत आणखीन, आणि त्यांचं थोडंसं निवांतच होतं. तर मी इकडं किचनमध्ये लागलेली आहे, म्हणजे भरीत बनवायची तयारी इकडं होत आहे. तर काल या भाज्या आणलेल्या होत्या, पण काल मला वेळ अजिबात भेटलेला नाही आहे. जसं तुम्ही बघितलं की गाडीवरून पडलेले आहेत आणि त्यांच्या पायाला हाताला मार लागलेला आहे. तर ते पण आलेले होते, परत दवाखान्यात वगैरे दाखवलं आणि त्यांना ठेवून घ्यायचं होतं, पण ते राहतच नव्हते आणि गेलेले आहेत परत. त्यानंतर मला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा होता, म्हणजे काल नागदिवे होते. तर रात्री थोडंसं लेटच झालं आणि भांडी इतके जमा केलेले होते ना मी, की दिवसभराचे भांडी ते झालेले होते. तर ते रात्री घासून झोपण्यासाठी 12 वाजलेले होते. म्हणजे सगळी कामं आवरूनच मी झोपलेली होते, कारण सकाळी परत मला खूप लेट होणार होता. कारण आज परत सट आहे आणि सट म्हणजे कोठंब भरण्यासाठी ते मामा 10 वाजता येणार आहेत, म्हणजे त्यांना पण ड्युटीला वगैरे जायचं आहे. तेच म्हणत होते की थोडंसं लवकर करा, म्हणून मला काही रात्रीची कामं तर मला ठेवायला जमणारच नव्हती. किती आळस येऊ काही हो, रात्रीची कामं मी रात्रीच आवरून झोपलेली होते आणि परत सकाळी लवकर उठून पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे. म्हणजे झाडून पुसून सगळी कामं मी आवरून घेतली. फक्त राहिलेलं आहे तर अंगणात रांगोळी काढणं, कारण दिसत नव्हतं सकाळी सकाळी मला बाहेर. म्हणून आता थोडीफार किचनची कामं आवरते आणि मग रांगोळी वगैरे काढून येते, म्हणजे बाहेरची कामं कंप्लीट होतील. तर इकडं भरीत बनवण्यासाठी हे गावरान भेंडी घेतलेले आहे, म्हणजे इथंच लागलेले आहे शेतामध्ये, तुम्ही बघितलेलं आहे. मी 2-3 वेळा हे तोडून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्यामुळे ताजे बनून आहे इथे. आणि अगोदर मी पाणी भरून घेते स्वयंपाकासाठी, म्हणजे जेही स्वयंपाक बनणार अनसूट पाण्याचा बनणार आणि देवासाठीही पाणी भरून घेत आहे. आणि इकडं आज खीर गव्हाची बनवणार आहे, म्हणजे हे खपली गहू आहेत. म्हणजे घरी काही मी काढलेलं नाही आहे, म्हणजे काढलेलेच गहू भेटतात खिरीचे, तेच आणून ठेवलेलं होतं. आणि तसं तर दीपकलाही गव्हाची खीर खूप आवडते, तर म्हटलं दीपकसाठी म्हणजे सगळ्यांसाठीच बनेल ही खीर आता. नाहीतरी तसं तरी मी तांदळाची खीर बनवणार होती. मग नंतर विचार आला की दीपकलाही गव्हाची खीर खूप आवडते आणि दीपकलाच काय, घरामध्ये सगळ्यांना गव्हाची खीर खूप आवडते. म्हणून इकडं मी हे खिरीचे गहू घेतलेले आहेत. 2 गिलास गहू फटकून घेतले. कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी, म्हणजे पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये गहू टाकायचे आहे, म्हणजे 4 शिट्याला ही खीर परफेक्ट शिजली जाते. आणि इकडे भेंडी वगैरे सगळं मी काढून ठेवलेलं आहे. कांद्याची पात, मेथीची भाजी सगळं निवडून घ्यायचं आहे. म्हणजे भाज्या ज्या आहेत ना, ते निवडण्यासाठीच थोडासा वेळ जास्त लागतो. आणि भरीत आज खूप छान बनतं. म्हणजे असं म्हणलं जातं की वेळा अमावस्या दिवशी भजी आणि सटी दिवशी भरीत बनवलेलं ना, खूप छान आणि टेस्टी बनतं, म्हणजे एक वेगळीच चव येते याला. तर हिरवी मिरची वगैरे सगळं देठ काढून मी डब्यात भरून ठेवलेलं आहे. आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या इकडे मी भरीत बनवण्यासाठी घेतलेलं आहे. म्हणजे जीही भाज्या घ्यायच्या सगळ्या उकडून घ्यायच्या आहेत. तर गावरान भेंडीचं भरीत खूप छान बनतं.
तर इकडं बघू शकता माझे दोन्ही राजकुमार किचनमध्ये आलेले आहेत आणि माझी मदत करत आहेत, कारण आज कमी वेळामध्ये सगळं बनवायचं आहे मला आणि काही टेन्शन आहे, कारण दोघं आहेत किचनमध्ये मदतीला, तर मग कसलं टेन्शन आहे मला. तर इकडं भेंडी सगळं दीपक चिरून देत आहे. दिनेशने सगळ्या भाज्या निवडलेल्या आहे, जसं मेथीची भाजी, कोथिंबीर, कांदापात बारीक चिरून दिलेली आहे. तर हे सगळं भाज्या निवडण्याचं काम हे दोघांनी केलेलं आहे आणि मी इकडं बाकीची कामं एक एक आवरत आहे आणि पूजेचंही मला सगळं आवरून घ्यायचं आहे आणि आणखीन देवपूजाही झालेली नाही आहे. तर अगोदर मी देवपूजा करून घेते. दररोज थोडासा लेट होतो, पण आज लेट करणार नाही, अगोदर देवपूजा करते, मग त्यानंतर मी बाकीची तयारी करून घेते. तर इकडे जे राहिलेली भेंडी आहे, म्हणजे भेंडी खूप जास्त होती, तर त्यामधले अर्धी भेंडी घेतलेली आहे आणि बाकीची भेंडी मी तसंच फ्रीजमध्ये ठेवली, म्हणजे आणखीन एक वेळा भरीत बनेल किंवा भाजी पण छान बनते काट्याच्या भेंडीची. तर इकडं भरीत बनवण्यासाठी कुठल्या कुठल्या भाज्या घेतल्या ते सांगत आहे. तर हिरवी मिरची घेतलेली आहे 10-12 आणि 10-12 भेंडी घेतलेली आहे आणि हिरवी चिंच घेतलेली आहे 2 ते 4 बोटकं आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला उकडून घ्यायचं आहे. यामध्ये वांगं वगैरे हे पण टाकलं जातं, पण वांगं दीपकनं आणलेलं नाही, म्हणजे त्याला आठवणच नाही, मी काल सांगितलेलं होतं. तर जितकं आहे तितकं मी इकडं उकडायला ठेवलेलं आहे. जोपर्यंत हे सगळं उकडत आहे तोपर्यंत मी बाकीच्या भाज्या चिरून घेत आहे, म्हणजे मेथीची भाजी, कांदा पात, कोथिंबीर सगळे एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आणि हे सगळं खलबतमध्ये आपल्याला वाटायचं आहे. मिक्सरमध्ये तरी भरीत व्यवस्थित वाटलं जाणार नाही आहे, त्यामुळे खलबतमध्ये किंवा उकळामध्ये वाटलं जातं. गावाकडे उकळामध्येच हे वाटलं जातं, पण आता इथं काही ऑप्शन नाही, उकळ वगैरे नाही आहे, खलबतच आहे, तर त्यामध्येच हे निवांत वाटायचं आहे. तर थोडीफार तयारी मी करून बाहेर आलेले आहे, कारण रांगोळी काढायचं राहून गेलेलं होतं. तर इकडं रांगोळीही काढून झालेली आहे आणि बाहेरचं मेन गेटही मी ओढून घेतलं. तरी बाहेरची कामं झाली आणि इकडं मी वरणाला पण तडका दिलेला आहे, म्हणजे फोडणी घातलेली आहे. वरण उकळत आहे, तिकडं खीर शिजत आहे आणि भरीत बनवण्यासाठी जे भाज्या मी उकडत ठेवलेल्या होत्या ते पण उकडत आहेत. तर इकडं कुकरला 4 शिट्या झालेल्या आहेत. तर एक वेळा मी चेक करत आहे की गहू व्यवस्थित शिजलेले आहेत की नाही. तर 4 शिट्याला तितकं व्यवस्थित हे शिजलेलं नाही आहे, म्हणजे छान असं आळून आलं पाहिजे, इतकं छान शिजलं पाहिजे हे, म्हणजे असं म्हणतात बघा, ते गव्हाचे पोटं फुटले पाहिजे, अशा प्रकारे शिजवायचं आहे. तर परत मी थोडंसं कोमट पाणी टाकलं आणि परत मी कुकर लावलेलं आहे, म्हणजे आणखीन एक सीटी झाल्यानंतर ते व्यवस्थित शिजले जातील. तोपर्यंत मी देवपूजा करून घेते, म्हणजे आज ना मिनिटभरी आमक-टमक केलं ना तर खरंच खूप लेट होणार होता, कारण 10 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक करायचा आहे मला. भरीत, बाजरीच्या भाकरी, परत ज्वारीच्या भाकरी, वरण भात आणि गव्हाची खीर इतकं बनवायचं आहे आणि संग पूजा आणि सगळी पूजेची सामग्री काढून ठेवायची. तर हे सगळं मला 10 वाजेपर्यंत करायचं होतं, म्हणून इकडं घाईगडबड खूप होती. तर अगोदर मी देवांना स्नान घालत आहे. देवांना स्नान घालून देवपाट्यावर विराजमान करते आणि फुलं दीपक दिनेशला सांगितलेलं आहे की कोणीतरी एकजण जाऊन फुलं घेऊन या. तसं तरी दिनेश इथे किचनमध्येच आहे, खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून देत आहे मला, म्हणजे खिरीसाठी. आणि तोपर्यंत इकडे हे सगळ्या भाज्या उकडलेल्या आहेत व्यवस्थित, तर ते पण मी एका चाळणीत काढून घेतलेलं आहे. गार होत राहतील तोपर्यंत मी पूजा कंप्लीट करून घेते, म्हणजे आज धावपळ खूप होत आहे, एक काम कुठलंही होत नाही, सगळी अर्धीवट होत आहेत, कारण आज तसं होत आहे. आणि इकडे दिनेशला बघू शकता, कटिंग तर केली, अशी केली की ती केस टाळवरती तसंच होते. मी तेच म्हणत होते त्याला की छान बारीक करून यायचं, अशीच कटिंग याला खूप आवडते, म्हणजे केस ठेवण्यामध्ये काय असेल काय माहिती, म्हणजे ते फॅशनच झालेलं आहे आजकालचं, तेच म्हणत होता. आणि तुम्ही म्हणता ना की ते समोर येऊन बोलत जा, तर समोर येऊन बोलतो वेळेस दिनेश कसा करतो किंवा बाकीचे मेंबर कसे करतात ते पण मी तुम्हाला सांगते. त्यामुळे जास्त मी समोर येऊन बोलत नाही आहे, कारण सकाळी सकाळी इतका गोंधळ असतो ना, एक तर वेळेची कमी असते आणि त्यामध्ये आमचे छोटे राजकुमार कसं करतात ते आज मी तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे दररोजचा प्रकार आहे हा, की थोडंसं मी तुम्हाला बोलायला थांबले की मध्ये मध्ये येऊन काहीतरी बोलणार आणि मला डिस्टर्ब करणार, हे सुरू असतं. तर इकडे दीपकला सांगत आहे की पूजेची सगळी सामग्री घेऊन ये, म्हणजे जसं खारी, खोबरं, बदाम, नारळ वगैरे सगळं पूजेला लागतं, ते सगळं दीपक घेऊन येईल. हॅलो, गुड मॉर्निंग. आज चंपाषष्ठी आहे, बघ बरं 26 तारखेला. संविधान दिन आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. टायमिंग बघू शकता, मॉर्निंगचे 7:30 वाजलेले आहेत. आजचा वार बुधवार आहे, तारीख आहे 26 नोव्हेंबर आणि आज आहे चंपाषष्ठी, म्हणजे सट आहे आणि कोठंब भरायचं आहे. तर कोठंब भरणारे जे मामा असतात ना ते येणार आहेत 10 वाजता आणि दीपक जात आहे पूजाची सामग्री आणण्यासाठी, गेलेले आहे, दूध पण घेऊन येईल तो. आणि बाहेरची सगळी कामं आवरलेली आहेत, रांगोळी काढून झालेलं आहे, सगळी कामं आवरली, देवपूजा करत आहे, म्हणजे अर्धीवट झालेली आहे.
तर इकडं देवांना स्नान घालून ठेवलेलं आहे आणि इकडं बसलेला आहे हा जाम करता जा उठ जा मला जा देखो गाइस देखो बोल हम बोल देखो गाइस मन काम होतीस मन नाही हे रोज मिरची खाओ केस वाढतात. तर तुम्ही बघितलेलं आहे आमच्या छोट्या राजकुमारचे कारनामे. जसं मी तुम्हाला बोलते ना तसं मोठा आवाज काढून काहीतरी गाणं म्हणत असतो आणि मला डिस्टर्ब करतो, म्हणजे तुम्हाला बोलूच देत नाही. तुम्ही तर म्हणत होता की लाईव्ह आहे, आता कसं लाईव्ह येणार मी, असा आरडाओरडा हे मुलं करत असतात. म्हणजे त्यांचाच नाद असतो सकाळी सकाळी जेव्हाही घरी असतात ना, दिवसभर असंच असतं. काहीतरी मोठा आवाज करून गाणं म्हणणार, काहीतरी बोलणार, हे सगळं असतं. मग त्यामध्ये मला खूप डिस्टर्ब होतं. म्हणून मी आजकाल काय केलेलं आहे, व्हॉईस ओव्हरच द्यायला सुरुवात केलेली आहे. कारण खूप डिस्टर्ब करत असतात आणि एकतर कामं खूप जास्त असतात, त्यामुळे ही वेळेची कमी जाणवते. तर इकडे बघू शकता गहू छान शिजलेले आहे, तर छान घाटून घेऊ. पण त्या अगोदर मी दूध गरम करायला ठेवते. दूध आत्ता आलेलं आहे आणि इकडं हे सगळं बकेट वगैरे धुवून घेत आहे मी. म्हणजे आता भरीत बनवायची तयारी होत आहे. इकडं दिनेशला म्हणलं की आंघोळ करू नये आणि तू भरीत वाटून घे. म्हणजे दिनेश भरीत वाटेल तोपर्यंत मी इकडं बाजरीच्या भाकरी, परत पूजेची सगळी सामग्री काढून ठेवणं आणि खलबत हे बाहेर ठेवलेलं होतं मी. म्हणजे दररोज हे मोठं लागत नाही, छोटं आहे माझ्याकडे. पण हे आज ना भरीत वाटायचं आहे, त्यामुळे मोठं खलबत बाहेरून घेऊन आलेले आहे आणि अगोदर मी स्वच्छ धुवून पुसून ठेवलेलं आहे. म्हणजे दिनेश निवांत बसून हे भरीत वाटेल. आणि हे जे भाज्या आपण एकत्र उकडलेल्या आहेत ना, सगळ्या वेगळ्या करायच्या आहेत. म्हणजे हिरवी मिरची, चिंच आणि भेंडी सगळं वेगवेगळं केलेलं आहे मी इकडं. आणि जोपर्यंत दिनेश भरीत वाटेल तोपर्यंत मी खीर करून घेते. दूध पण इकडं गरम होत आहे. अगोदर मी माझ्यासाठी चहा बनवते, म्हणजे चहा पिऊन फुल एनर्जी सोबत मी कामाला लागते. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमचे असे कमेंट होते की ताई दीपक गेला का? दीपक गेल्यामुळे आम्हाला करमत नाही. म्हणजे असं मी तुझ्या फॅमिलीसोबत जुळलेली आहे ना, असं वाटतं की माझाच मुलगा गेलेला आहे, असे तुमचे कमेंट होते. कमेंट वाचल्यानंतर खरंच माझ्या डोळ्यातनं अश्रू येत होते. ताईंनो, इतकं तुम्ही मला प्रेम करता, माझ्या एकेका शब्दाला लक्षपूर्वक ऐकता, त्यावरती कमेंट करता, माझ्या सुखात सुखी होता, माझ्या दुःखात दुःखी होता. खरंच खूप खूप हृदयापासून तुमचे आभारी आहे. खूप प्रेम देता तुम्ही. आणि एक ताई म्हणत होत्या, ताई आज दीपक गेला ना त्यामुळे तुला करमत नसेल ना. मला पण करमत नाही आहे. मला पण असं वाटतं की माझाच मुलगा गेलेला आहे, माझीच मुलगी गेलेली आहे, असं मी तुझ्या फॅमिलीसोबत जुळलेले आहे. तर खरंच ताईंनो, अशी तुमचे कमेंट वाचल्यानंतर मी किती आनंदी होते हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. खरंच अगदी हृदयापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. तर इकडे बघू शकता खीरचे गहू छान शिजलेले, छान मी घाटून घेतलं. आणि इकडे आमचे छोटे राजकुमार खलबतमध्ये भरीत वाटत आहे. तर अगोदर तर जिरे वाटलेले आहेत, त्यानंतर हिरवी मिरची बारीक वाटून घेतली आणि संग यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळदी पावडर टाकलेले आहे आणि छान वाटून घेतलेली आहे मिरची. नंतर चिंच, म्हणजे चिंचेवरचं मी वरचं खापर काढलेलं होतं आणि चिंचुक्यासहित तशी चिंच टाकून वाटलेली आहे. नंतर यामध्ये भेंडी टाकली, म्हणजे भेंडी शेवटला टाकायची आहे. भेंडी टाकल्यानंतर कुठल्याही भाज्या वाटल्या जाणार नाहीत, म्हणून नंतर भेंडी टाकली आणि छान असं वाटून घेतलं, एकजीव करून घेतलं. आणि जे भाज्या होत्या ना, म्हणजे पालेभाज्या, जसं मेथीची भाजी आहे, कोथिंबीर आहे, कांदापात आहे, ते नंतर टाकून छान वाटून घ्यायचं, म्हणजे छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान आणि टेस्टी भरीत बनून तयार होतं. तर आणि तसं तरी आज भरीत छानच बनतं, म्हणजे सटी दिवशी जे भरीत बनलं जातं ना ते छानच बनतं. तर इकडे बघू शकता गहू छान शिजलेले, छान मी घाटून घेतलं कुकरमध्ये. आणि कुकरमधलं जी खीर आहे ना, ती आता मी एका मोठ्या भांड्यात म्हणजे कढईत काढलेली आहे. मला वाटलं एक कढईमध्ये व्यवस्थित ही खीर बनेल, पण कढई गच्च भरली म्हणजे गूळ मेल्ट झाल्यानंतर तर मग ते कढईमध्ये पळीही घालता येत नव्हतं मला. मग मी घाटणार कशी? तर मी काय केलं, नंतर एक मोठं पातेलं घेतलं आणि त्यामध्ये मी हे खीर ओतून छान घाटून शिजून घेतलेली होती. म्हणजे गहू व्यवस्थित शिजलेले आहेत, पण खूप थिक आहे ना, म्हणून यामध्ये मी गरम पाणी टाकलं आणि गूळ टाकलेला आहे. म्हणजे अर्धा किलो गहू आहेत हे, तर त्या हिशोबानं अर्धा किलोच गूळ टाकायचा आहे आपल्याला. म्हणजे गव्हाच्या बरोबरच आपल्याला गूळ टाकायचे आहे, म्हणजे खीर एकदम छान चविष्ट बनते. तर इकडे बघू शकता मी खीर बनवत आहे, तोपर्यंत भरीतही बनून तयार झालेलं आहे. दिनेशने काढून ठेवलं आणि दीपकला म्हणलं तिकडच्या रूममधलं पातेलं घेऊन ये, म्हणजे मोठे भांडे मी तिकडेच ठेवत असते, दररोज लागत नाहीत. तुम्ही आज म्हणतही होता की ताई जी हे एक्स्ट्रा भांडे आहेत तुझ्याकडे, जसं पुरणपात्र आहे, आपे मेकर आहे, इडलीचा डबा आहे, ते सगळं तिकडच्या किचनमध्ये तू ठेवत जात आहे. तर तुमचं एकदम बरोबर आहे, मी तसं करतही असते. म्हणजे जी एक्स्ट्राची भांडे आहेत ना, जी दररोज लागत नाही, मी तिकडच्याच किचनमध्ये ठेवत असते. तर आता ही दीपक पातेला आणून दिलेलं आहे.
पूर्णपणे खीर यामध्ये ओतली. नंतर मी यामध्ये 2 चमचे विलायची पावडर टाकलेली आहे आणि छान घाटून घेत आहे. म्हणजे गूळ छान मेल्ट झाल्यानंतरच खीर बनून तयार होते. आणि खीर जास्त थिकही करायची नाही म्हणून मी यामध्ये 2 गिलास कोमट पाणी करून टाकलेलं आहे आणि खीर घाटून घेत आहे. आणि तोपर्यंत दिनेशला म्हणलं की ड्रायफ्रूट सगळे मला काढून दे यामध्ये टाकण्यासाठी. तर इकडं खोबऱ्याची एकदम पातळ अशी तुकडे करून घेत आहे दिनेश. आणि काजू, मनुके, परत बदाम आवडीप्रमाणे आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता. तर हे सगळं टाकून छान घाटून घ्यायचं आहे. म्हणजे आता खीर बनलेलीच आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, सगळ्या वस्तू टाकल्या, फक्त ड्रायफ्रूट टाकायचे आणि घाटून घ्यायचं आहे. तर एकदम मस्त अशी गव्हाची खीर बनत आहे तिकडं. तोपर्यंत जितके भांडे झाले होते ना सगळे घासून घेतले. खूप जास्त पसारा झालेला होता इथं. आता इकडं पूजेची सगळी सामग्री मी काढून घेत आहे. तर नारळ इकडे स्वास्तिक काढून ठेवलेला आहे. म्हणजे जी कोटंब भरण्यासाठी वाग्या येणार आहे त्यांना घाई गडबड खूप आहे. ते अगोदरच सांगत होते की मला ड्युटीला जायचं आहे, त्यामुळे थोडंसं लवकर आवरा, म्हणून मी सगळी तयारी करून ठेवले. तर आज ना भंडारा उधळला जातो खोबरं टाकून. तर खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि भंडारा मिक्स करून ठेवला. नारळावरती स्वास्तिक काढून ठेवलं. पूजेची सगळी सामग्री काढून ठेवलेली आहे. पाणी भरून ठेवलेलं आहे कळस पाडण्यासाठी. सगळी तयारी झाली आणि इकडं खिरीमध्ये सगळे ड्रायफ्रूट टाकून छान मिक्स करून घेतलं. खीर बनलेलीच आहे. इकडं बाजरीचं पीठ कालच दळून आणलेलं आहे. तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलेलं होतं. तर दिनेशला ते पीठ आणायला लावलेलं आहे आणि काढून घेतलं इकडे मोठ्या भांड्यामध्ये. तर अगोदर मी नैवेद्य बनवून घेते, म्हणजे बाजरीच्या भाकरी बनवून घेते. आता भरीत बनलेले खीर, बाकीचा पूर्ण स्वयंपाक झाला. पूजेची सगळी सामग्री काढून घेतली आणि बाकीची सगळी आवरावर झालेली आहे. तर फक्त बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहेत मला छोट्या छोट्या, म्हणजे कोटंब्यात भरण्यासाठी. आणि गाईसाठी नैवेद्य आज कुत्र्यासाठी नैवेद्य काढायचा आहे. म्हणजे खंडोबाचा वार आहे ना, म्हणजे खंडोबा राहायला आज हळद टाकून नैवेद्य दिलं जातं. तसं जर शेरूचा वेट करतच आहोत. शेरू नाही आहे घरात आज शेरूचाच वेट करत होतो आम्ही. तरी पण बघूया शेरू वेळेत आला ठीक आहे, नाही तरी आता आजूबाजूचे जेही पिल्ले आहेत ना छोटे छोटे, दिनेश घेऊन येईल त्याला. तर इकडे छोट्या छोट्या अगोदर मी बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या आणि दिनेशला म्हटलं तोपर्यंत नैवेद्य काढ. तर पुढची तयारी कशी केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे जरूर बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा. बाय बाय.